राज्य सरकारने दावोस येथे 18 देशातील विविध कंपन्यांशी 30 लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार केले. त्यातून राज्यातील 40 लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचं राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सांगितले. मग गेल्या 3 ते 4 वर्षात दावोस येथे झालेल्या करारातून युवकांना किती रोजगार मिळाला याची आकडेवारी सरकारने जनतेसमोर ठेवावी असं आवाहन जयंत पाटील यांनी केलंय. पाटील यांनी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेच्या सभागृहात बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यपालांच्या अभिभाषणात स्वर्गीय अजितदादांच्या निधनाबद्दल चकार शब्द नसल्याबद्दल त्यांनी प्रथम खंत व्यक्त केली आहे. राज्यपालांच्या भाषणात दरवेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा उल्लेख करायचा आणि प्रश्न वाऱ्यावर सोडायचा हे योग्य नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे वकील आहेत, त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यांनी हा प्रश्न पटलावर आणून हा प्रश्न मार्गी लावून सीमावासियांना दिलासा द्यावा असा टोला लगावलाय. जयंत पाटील पुढे म्हणाले, आपण महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण बनवलं, मात्र महाराष्ट्रातच सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. मैदानी खेळ बंद झालेत, मोबाईलचा वापर वाढलाय. महाराष्ट्रातील तरुण पिढीला पुस्तके हातात देण्याचं काम आपण केलं पाहिजे. सर्व शाळांमध्ये वाचन संस्कृती रुजवली पाहिजे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडींवर सरकारने लक्ष द्यावे. कर्जत शिरूर रस्त्याच्या धुळखात पडलेल्या प्रस्तावावर सरकारने विचार करावा. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करून सरकारचं लक्ष त्याकडे वेधून घेतलं. संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या अनिकेत कोथळे खून प्रकरणी आता न्यायालयात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या बेदम मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला. त्याला कामटेसह साथीदार जबाबदार आहेत असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज जिल्हा न्यायालयासमोर केला. दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज सलग 110 मिनिटे अंतिम युक्तिवाद केला. यावेळी नवोदित वकिलांसह न्यायालय पूर्णतः भरलं होतं. ॲडव्होकेट निकम यांनी मांडलेले मुद्दे प्रत्येक जण बारकाईने ऐकत होतं. जिल्हा व सत्र न्यायाधीश SR पडवळे यांच्या न्यायालयात आजपासून अंतिम युक्तिवादास सुरुवात झाली आहे. त्यात ॲडव्होकेट निकम यांनी घटनाक्रम, गुन्हा लपवण्याचा प्रयत्न आणि पुरावे याविषयी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. पुढील 2 दिवस हा युक्तिवाद होणार आहे. 6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 8 ते 9च्या दरम्यान अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली. त्यात अनिकेतचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार हे सारे आहेत असा युक्तिवाद ॲडव्होकेट निकम यांनी सरकारतर्फे करत 3 भागात वर्गीकरण केलं. पहिल्या भागात हा गुन्हा उघडकीस कसा आला हे न्यायालयासमोर मांडलं. त्यानंतर दुसऱ्या भागात हा गुन्हा लपवण्यासाठी संबंधित कामटे आणि साथीदारांनी कसे प्रयत्न केले हे सांगण्यात आलं. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी काही वाक्यांवर आक्षेप नोंदवला. त्याला ॲडव्होकेट निकम यांनी फेटाळून लावलं. सविस्तर माहिती तपास अधिकारी राजन माने, तत्कालीन उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्या पुराव्याचा युक्तिवाद करण्यात आला. पुढील 2 दिवसात आणखी युक्तिवाद केला जाणार आहे. देशभरातील मल्लांना लढण्याचं आव्हान देणाऱ्या हरियाणाचा भारत केसरी शेरा गुज्जर आणि महाराष्ट्रातील सर्व महान मल्लांना पराभूत करणाऱ्या मिर्झा इरानशी यांच्यात शनिवारी श्री छत्रपती केसरी किताबासाठी लढत होणार आहे. सांगलीतील गणपती पंचायतन संस्थान आणि कुस्तीप्रेमी ग्रुप सांगली यांनी या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचं आयोजन केले. शहरातील सरकारी घाटावर शनिवारी सायंकाळी कुस्तीचा थरार रंगणार आहे. गणपती पंचायतनचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, कुस्तीप्रेमी ग्रुपचे पृथ्वीराज कदम, विशाल झांबरे, शशिकांत कुंभारी यांनी संयुक्तरित्या म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गणपती पंचायतन संस्थान आणि कुस्तीप्रेमी ग्रुपतर्फे यंदाही 5वे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान शनिवारी सरकारी घाटावर आयोजित केले. या मैदानात 4 लाख रुपयांची पहिल्या क्रमांकाची कुस्ती भारताचा बाहुबली भारत केसरी शेरा गुज्जर विरुद्ध इराणचा शेरा मिर्झा इरान यांच्यात होत आहे. संस्थानचे श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या वतीने ही कुस्ती होते. विजेत्या श्री छत्रपती केसरी किताबाने सन्मानित केलं जाईल. मैदानात 2ऱ्या क्रमांकाची 1.5 लाखाची कुस्ती सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील विरुद्ध पंजाबचा भारत केसरी अमित कुमार यांच्यात होईल. 3ऱ्या क्रमांकाची 1 लाखाची कुस्ती सांगलीचा सुदेश ठाकूर विरुद्ध कुंडलचा धीरज पवार यांच्यात होईल. पहिली महिला केसरी प्रतीक्षा बागडी विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती सोनाली मंडलिक यांच्यात राजमाता जिजाऊ केसरीसाठी लढत होईल. संस्थानचे विजयसिंह राजे आणि युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या मदतीने हे मैदान होईल. वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी RTE अंतर्गत 25% आरक्षित जागांवर
प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 827 विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र शाळांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 मार्चपर्यंत आहे. पालकांनी वेळेत अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलंय. यंदा या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण 211 शाळांनी आपली नोंदणी केली असून यामध्ये 2097 जागा RTE साठी उपलब्ध आहेत. 17 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्जांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मिरज, वाळवा आणि सांगली शहर परिसरात सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. मिरज तालुक्यात 31 शाळांमध्ये 323 जागा, वाळवा तालुक्यात 49 शाळांमध्ये 453 जागा, तर सांगली महापालिका क्षेत्रात 34 शाळांमध्ये 467 जागा राखीव आहेत. RTE अंतर्गत अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग विद्यार्थी, अनाथ तसेच कोविडग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. संबंधित गटातील पालकांनी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रे सादर करणं बंधनकारक आहे. यापूर्वी पालकांना प्रवेशासाठीची कागदपत्रे नंतर सादर करता येणार होती, मात्र आता यंदा अर्जासोबतच आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख, प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, दिव्यांगत्व किंवा विशेष प्रवर्गाचं प्रमाणपत्र तसेच भाडेकरू असल्यास नोंदणीकृत करारपत्र अपलोड करणं आवश्यक आहे. सांगली शहरातील कोल्हापूर रोडवरील शामरावनगर परिसरातील सिंधी हॉलजवळ गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या गुन्हेगारांकडून एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण 50,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वुडलँड हॉटेल ते सिंधी हॉलकडे जाणाऱ्या रोडवर सदरची कारवाई केली आहे. आकाश सचिन शिंदे असं अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं नाव आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुके यांनी शहरातील अवैध धंदे आणि अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचं एक पथक तयार केलंय. सदरचे पथक गुरुवारी दुपारी पेट्रोलिंग करत होते तेव्हा पथकातील अंमलदार संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप पाटील यांना कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल वुडलँड ते सिंधी भवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तिथे जाऊन आकाश शिंदे याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतल्यानंतर देशी बनावटीचा पिस्तूल आणि काडतूस मिळालं. पिस्तूल आणि काडतुसाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडून 50,000चं पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी दिग्विजय साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक होळकर अधिक तपास करत आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतील सांगली पॅटर्न अंतर्गत समाजातील आणखी एका उपेक्षित घटकाला जगण्याची उमेद मिळाली आहे. निमित्त होतं वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित तृतीयपंथीय उमेदवारांसाठी विशेष रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं. दररोज सामाजिक गैरसमज, टाळाटाळ आणि उपेक्षेचा सामना करणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी हा कार्यक्रम नवी सुरुवात करण्यासाठी आत्मविश्वास देणारा ठरलाय. सांगली पॅटर्नची परंपरा पुढे नेणारा हा कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली यांच्या वतीने घेण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे मार्गदर्शन करताना म्हणाले, सामाजिक गैरसमजांवर अवलंबून न राहता स्वावलंबनाच्या दिशेने ठामपणे पाऊल टाका. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला सामोरे जा. या मार्गदर्शनामुळे उपस्थित उमेदवारांमध्ये आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित झाली. सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रास्ताविकात तृतीयपंथीय समाजाने आपली ओळख आपल्या कर्तृत्वाने निर्माण करण्यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून पुढाकार घेतलेला असून सदर रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन मिळावा हा त्याचा एक भाग असल्याचं सांगितलं. समाजाच्या कडेला उभ्या असलेल्या तृतीयपंथीय बांधवांना शिक्षण, रोजगार आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी हा या उपक्रमामागील संवेदनशील हेतू आहे. केवळ नोकरी मिळवून देणं नव्हे तर आत्मविश्वास जागवणे आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे हेच या मेळाव्याचे खरे वैशिष्ट्य ठरले. तृतीयपंथीय उमेदवारांना शासनाच्या विविध स्वयंरोजगार आणि रोजगार आणि कर्ज योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली. या विशेष मार्गदर्शन मेळाव्यास जिल्ह्यातील तृतीयपंथीय बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. मिरजेतील महात्मा फुले कॉलनी परिसरात दररोज वैरण बाजार भरवला जातो. या बाजारामुळे संपूर्ण परिसरात दिवसभर तीव्र दुर्गंधी पसरलेली असते. जनावरांचं शेण, कचरा आणि इतर घाण रस्त्यावर तसेच परिसरात पडलेली राहते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे दररोज स्वच्छता करा, अन्यथा इथला कचरा महापालिकेत फेकण्याचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलाय। परिसरातील या अस्वच्छतेमुळे डास माशा वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा विशेष त्रास होत असून विविध आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परिसरातील स्वच्छता आणि स्वास्थ्य धोक्यात आले। या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात। वैरण बाजार परिसरात नियमित साफसफाई करणे, शेण आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, फवारणी करणे तसेच आवश्यक आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात। आपण या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करा, अन्यथा महापालिकेसमोर कचरा फेकू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडी मिरज शहरकडून रोहित कांबळे, शुभम होवाळे, प्रथमेश माने, दस्तगीर गोलंदाज, रामभाऊ वाघमारे, सुनील गवळी, महादेव अधुरे आदी जण उपस्थित होते। सांगली ते माधवनगर रेल्वे मार्ग दरम्यान कलानगर गेट क्रमांक 1 जवळ सायंकाळी 5:30च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत ओंकार शिवाजी कोकरे हा गंभीर जखमी झाला। संजयनगर पोलीस ठाण्यात याबाबत उशिराने नोंद झाली आहे। कलानगर गेट क्रमांक 1 येथून सायंकाळी 5:30च्या सुमारास खडी वाहतूक करणारी रेल्वे येत असताना ओंकार कोकरे हा तरुण अचानक गाडीसमोर आल्यानंतर धडकेत तो गंभीर जखमी झाला। अपघाताची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण बल यांनी तात्काळ स्पेशल रेस्क्यू फोर्स या आपत्कालीन पथकाशी संपर्क साधला। आरपीएफ आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान घटनास्थळी त्वरित दाखल झाले। गंभीर ओंकार याला तातडीने रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। आरपीएफ अधिकारी दुर्विजय कुमार, SR कांबळे तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर यांनी दाखवलेल्या तत्परता समन्वयामुळे जखमी ओंकार याला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। ग्रंथोत्सव 2025 अंतर्गत ग्रंथदिंडी, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यान, कचाकचन, ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आले। शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी आणि रविवार दिनांक 1 मार्च या 2 दिवसात पंत शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे हा कार्यक्रम होणार आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावे, तसेच प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, हा ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। ग्रंथांचा हा उत्सव सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे। ग्रंथोत्सवामध्ये जिल्ह्यातील खासदार, आमदार, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी तसेच विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक, जिल्ह्यातील 343 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी, सांगली शहरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, राज्यातील शासकीय मुद्रणालये, प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते इत्यादींचा सहभाग असणार आहे। ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते होणार आहे।